नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं टेट 2025 फायनली सक्सेसफुली कंडक्ट केली आहे आणि आता उमेदवारांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे टेटचा निकाल कधी. मित्रांनो, या परीक्षेसाठी जवळपास 2,28,000 उमेदवारांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी सक्सेसफुली ही परीक्षा दिलेली आहे सेंटरवर जाऊन. आणि तब्बल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे IBPS द्वारे 25 जिल्ह्यामध्ये 60 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने स्लॉट वाईज 3 स्लॉटमध्ये ही परीक्षा झालेली आहे. आता ही परीक्षा उमेदवारांनी नियोजित वेळ दिली असल्यामुळे आता हा निकाल आहे तो कधी जाहीर होईल हे उमेदवारांच्या मनामध्ये त्याचे वेध लागलेले आहेत. कारण जी पहिली परीक्षा झाली होती टेट 2022-23ची त्याचा निकाल परीक्षा लागल्यानंतर 21 दिवसांनी जाहीर झाला होता. मग आता या परीक्षेचा कधी होईल यासाठी सुद्धा उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात न्यूजमध्ये तर बातमी आहेच आणि त्याचबरोबर शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयातून जो पाठपुरावा आपण करत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की परीक्षाचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो. मित्रांनो, जवळपास राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागले असताना सुद्धा आजही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. जरी परीक्षा होत असली तरी सुद्धा जागा आहेत का, शिक्षक भरती केव्हा होणार आहे याचं उत्तर मंत्रालयातून मिळालेलं आहे ना परीक्षा परिषदेनं दिलेलं आहे. कारण सध्या हातामध्ये भोपळा आहे उमेदवारांच्या हातामध्ये. एवढं सगळं असताना सध्या एक एक गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात की आता आपण पाहूयात की निकाल कधी लागणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. मित्रांनो, परीक्षा आहे ती व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि याचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दरम्यान लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे न्यूजच्या बातमीनुसार. परंतु शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण फॉलोअप घेतोय त्यांनी असं सांगितलेलं आहे की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 ते 2 तारखेला टेट 2025चा निकाल लागून जाईल. तारखांमध्ये पुढेपाठी होऊ शकतं कारण परीक्षा परिषद सध्या पूर्णतः झोकून दिलेला आहे कामाला लागण्यासाठी आणि याची जोरदार तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, जरी आता निकाल लागला असला तरी आपल्या सर्वांना माहिती की मेरिट सुद्धा तितकंच हाय जाणार आहे. कारण जो स्लॉटमध्ये परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काठिण्य पातळी वेगवेगळी होती आणि याच धर्तीवरती गरज आहे ते नॉर्मलायझेशन करण्याची. मित्रांनो, ट्विटरवरती जाऊन सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पिन केलेली लिंक आहे बघा, ट्विट केलेलं आहे नॉर्मलायझेशन संदर्भात. ट्विटरवरती आपण पाहतोय की माननीय दादाजी भुसे आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करतोय की 2025 शिक्षक भरती परीक्षामधील परीक्षा केंद्रावर जो तांत्रिक बिघाड झालेला आहे त्याचा विचार करून सामान्यीकरण करण्यात यावं आणि नियमानुसार ते असावं आणि त्याच्यानुसार लाखो उमेदवारांना न्याय मिळावा. मित्रांनो, हे ट्विट तुम्ही पाहू शकता आणि इथं तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तर मात्र या ट्विटवरती जायचंय. तुम्ही बालुशा माने म्हणून ट्विटरवरती सर्च केलं की तुम्हाला तिथे हे ट्विट पाहायला भेटेल आणि याच्यामध्ये तुम्ही व्यक्त व्हायचं आहे, शिक्षण मंत्र्यांना टॅग करायचं आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ट्विट करू शकता, रिपोस्ट करा. कारण नॉर्मलायझेशन झाल्याशिवाय हा निकाल नाही लागला पाहिजे हा आपला कन्फर्म स्टँड आहे. अन्यथा मित्रांनो वाटच लागणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की असं व्हायला नको तर मात्र आपका एक ट्वीट नॉर्मलायझेशन के लिए बनता ही है. आणि सर्वात महत्त्वाचं, ट्विटरला फॉलो करून ठेवा जेणेकरून आता तुमच्या लक्षात येईल की इथून पुढे नशिबाचा खेळ सुरू झालेला आहे. एक मी चॅनलवरती शॉर्ट सुद्धा टाकला होता आणि ते खूप महत्त्वाचं आहे की इथून पुढे तुम्हाला कळेल की जे सोशल मीडिया आहे ते किती पॉवरफुल आहे आणि शिक्षक भरतीमध्ये याचा नेहमीच आपल्याला फायदा झालेला आहे. त्यामुळे कंटिन्यू आपल्याला ट्विटर ट्रेंड घ्यावा लागेल, ट्विटर वॉर घ्यावं लागेल. त्याच्या माध्यमातून आपण घरी बसून आपल्या मागण्या शासनापर्यंत मांडू शकतो. मागण्या मांडल्या झाल्या तर ठीक आहे, नाहीतर मैदानात तर आपण उतरणार आहोतच. काही उमेदवारांच्या मार्क्समध्ये बरीच तफावत आहे. जनरली पाहता की IBPS द्वारे नॉर्मलायझेशन होतच असतं, परंतु आता जो तांत्रिक बिघाड होता किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या त्याचा फटका
आता या निकालावरती येऊ नये त्याच्यासाठी, आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की PC बंद पडले, काहींचे 15 क्वेश्चन 25 क्वेश्चन डबल करावे लागले, काहींचा PC अर्धा तास बंद पडला. अशा बऱ्याच समस्यांना उमेदवारांना सामोरं जावं लागलं होतं. आणि अजून एक मोठी समस्या होती की वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर आलं होतं, जे ऑप्शनमध्ये सेंटर दिलं होतं ते आलंच नाही. आणि त्याच्यामुळे जवळपास आपण पाहतोय की एक 10 ते 15,000 उमेदवार परीक्षेसाठी मुकलेले आहेत. तरी सुद्धा काही कॉम्पिटिशन कमी होणार नाही, काळजी करू नका. एक आपण या चॅनलच्या माध्यमातून सध्या आपण कम्युनिटी पोस्ट करत आहे, ती म्हणजे मार्क्सवरती करत आहेत की कोणी किती प्रश्न सोडवले आहेत, त्याच्या दरम्यान आपल्या लक्षात येईल की मेरिट कसं लागू शकतं. मित्रांनो, ती कम्युनिटी पोस्ट, तो पोल आहे, तो यूट्यूबच्या माध्यमातून केला जाणार आहे. जेवढे आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोलची लिंक पोहोचवा. आता जरी तुम्ही या चॅनलवरती गेलात की तुम्हाला कम्युनिटी पोस्ट दिसेल. जर तुम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन ऑन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोस्ट दिसणार नाही. आणि तो तुम्ही पोलला तुम्ही म्हणजे थंब करा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की मेरिट कितपर्यंत लागेल. मेरिट तर हाय जाणारच आहे, प्रश्नच नाहीये, परंतु आपण सेफ स्कोअर त्याच्यानुसार काढू शकतो आणि त्याच्यावरचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. आणि इथून पुढचा आपला लढा आहे तो नॉर्मलायझेशन संदर्भात. मित्रांनो, काहीही झालं तरी या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. निकाल तर कधीही लागेल हो. आज जरी मी तुम्हाला सांगितलं जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल, जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल, त्याच्यामध्ये अपियरचा मुद्दा आहे, त्याच्या संदर्भातील सुद्धा त्यांचा निकाल तेव्हाच लागेल का, याच्यावरती अपडेट सुद्धा तुम्हाला चॅनलवरती नक्की देऊ. सो स्टे कनेक्टेड. तरी सुद्धा नॉर्मलायझेशनचं काय किंवा ते कसं करण्यात येणार आहे, त्याचे नियम ते जाहीर करण्यात यावेत. जनरली याचे नियम जाहीर करण्यात येत नाहीत, परंतु करण्यात यावेत अशी आपली मागणी आहे. किंवा नाही केले तरी यथोचित नॉर्मलायझेशन यथायोग्य सर्व उमेदवारांना न्याय मिळेल असं नॉर्मलायझेशन IBPS द्वारे परीक्षा परिषदेने करण्यात यावं, हीच आपण मागणी करत आहोत. तुम्हा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे मित्रांनो. आणि या पुढची प्रोसेस काय असेल याच्यावरती सुद्धा चॅनलवरती विस्तृत व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो स्टे कनेक्टेड. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी जरी आपण लढत असलो तरी तुमच्या छोट्या छोट्या सहकार्याची खूप गरज आहे. कारण आता येत आहे पावसाळी अधिवेशन, आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नक्की शिक्षक भरती कधी होणार आहे त्याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला उत्तर द्यायला हवं. यासाठी लढा उभारला जाईलच. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.